शिवबांची माता भाग्य कोणते अजून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून, हिनी स्वराज्याचा पताका नदी अभिमानाने डोलतोय, हिनी स्वराज्याचा पताका नदी अभिमानाने डोलतोय. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. माझा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड येथे झाला. सिंदखेडच्या राजा लखोजी जाधव भाळकरांनी यांची मी कन्यारत्न. मला लहानपणापासूनच माझ्या मनाला, डोळ्याला, कानाला तलवारबाजी, भाले, दांडपट्टा यांच्या डावपेचीची सवय. माझ्या बाजूने सर्व सरदारांचा राबता असायचा. म्हणून मी युद्धनीती, राजनीती, राज्यकारभार कसा चालवावा यामध्ये मी तरबेज झाले. तलवारबाजी, दांडपट्टा, भाले, घोडस्वार हाच माझा लहानपणीचा खेळ होता. गुलामगिरी नको, आपले एक स्वतंत्र स्वराज्य असायला पाहिजे. गुलामगिरी नको, आपले एक स्वतंत्र स्वराज्य असायला पाहिजे हे मला लहानपणापासूनच बाळकडू मिळाले. तसेच माझे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. आम्ही दोघे पती पत्नींनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. म्हणूनच मी शिवबाईंना घेऊन पुण्यात राहिले. मी तलवारीची धार तिच्या अन्यायावर मार, मी तलवारीची धार तिच्या अन्यायावर मार. शक्यानुशक्य झाला चालू गजाचा प्रहार, गजाचा प्रहार, गजाचा प्रहार. अन्याय, अत्याचारी, गुन्हे, राजसत्तेला लाथाडून मला स्वातंत्र्याचा, न्यायाचा ध्वजा महाराष्ट्राच्या मागे उभा करायचा होता. आई जगदंबेच्या पद्मशालेत पावन झालेल्या या पुण्यभूमीत मला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवायचे होते. त्यांना स्वराज्याचा पताका उभा करायला बळ द्यायचे होते. तुम्हा सर्वांना जर शिवबा परत जन्मले असे वाटते, पण माझ्या घरी नाही, शेजारच्या घरी मी छाती ठोकून सांगते, स्वतंत्रच मिळणार असेल तर असे मी स्वराज्य शंभरशी शकून कुर्बान करायला तयार आहे. माझ्या शकू बादशाच्या चाळीपासूनही मी राज्यकारभार थांबू दिला नाही. मी काही माया घेऊन रामना किल्ला जिंकला. सर्व रयतेवर मायेची नजर ठेवली. तुम्हाला काय वाटते मी फक्त शिवशंभूलाच घडवले नाही. मी या स्वराज्याची प्रत्येक मावच्या रक्तात रक्तात स्वतंत्राच्या मशाली पेटवल्या. माझ्या एका आदेशावर ते सर्व मावळे स्वातंत्र्यासाठी पेटल्यावर उडीत मारायला तयार असायचे.